परममंगलमय आनंद कंद भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने, भगवान मारुतरायांच्या कृपा प्रसादाने, सकल साधू संत मायबापांच्या मार्गदर्शनाने मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होत असणारा हा नामयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष तिसरे या साबळेवाडी परिसरातील सर्व वारकरी मंडळी, भाविक मंडळी, जिज्ञासू गुणीजन भक्त मंडळी, परमार्थातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आपणा सर्वांच्याच अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याप्रती असणारी जी निस्सीम श्रद्धा आहे, निस्सीम भाव आहे, निस्सीम भक्ती आहे, त्या सगळ्याला वशीभूत होऊन सर्व वारकरी मंडळींच्या, भाविक परमार्थातील जिज्ञासू भक्त मंडळींच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने, गावामधील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या सहकार्याने, गावातील सर्व संस्कारी तरुण वर्गांच्या सहकार्याने, आजूबाजूच्या परिसरातून आलेले सर्व परमार्थातील गुणीजन मंडळ त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपण जपलेले सर्व आत्मीय श्रोते सज्जन मायबाप, आपणा सर्वांच्या अमूल्य उपस्थितीमध्ये मोठ्या हर्षयुक्त अंतकरणाने केवळ आणि केवळ भगवत कृपेने साधू संतांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असणारा हा भगवान परमात्म्याच्या दिव्य नामाचा नामयज्ञ सोहळा आणि त्या प्रित्यर्थ भगवान मारुतरायांचा हा प्राकट्य उत्सव या सप्ताहाच्या दरम्यानच आयोजित होत असतो आणि त्याच उद्देशानं या ठिकाणी चालू असणारा अखंड नामचिंतन आणि त्या नामचिंतनाच्या अनुषंगाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहामधील आजची असणारी पहिल्याच सत्रातली कीर्तनरूपी सेवा आहे आणि या पहिल्याच सत्रातल्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्यांच्या मुखातल्या प्रत्येक शब्दाला पंचम वेद असं मान्यता दिली जाते, अशा सुखसागर सिंधू जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज मानव योनीमध्ये जे जीवन यापन करत आहेत, असे जे जीवात्मे ज्यांना मानव देह प्राप्त झालेला आहे आणि मानव योनीमध्ये जे आपलं जीवनक्रम व्यतीत करतात, अशा मानव योनीमध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मानव देहधारी जीवात्म्याला आपल्या परलोक प्रवासाकरता जे धन मिळवणं अपेक्षित आहे, त्या धनाच्या प्राप्तीकरता जीवानं मार्गक्रमण करावं, असा संदेश तुकोबरायांनी या अभंगाच्या माध्यमातून उपस्थापित केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या गावचं चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताहाची ही परंपरा आणि या सोहळ्यामध्येच काही वेळापूर्वी आम्ही एका आल्यानंतर पाहिलं, एक सुंदर अशा प्रकारचं प्रबोधन या ठिकाणी चाललेलं होतं. थोडा वेळ ते श्रवण करण्याचा योगायोग प्राप्त झाला. खूप छान वाटलं आणि खरं जर पाहायचं म्हटलं तर आध्यात्मिक वातावरणच त्याला म्हणतात जिथं सर्वांगाचा विकास केला जातो. आणि म्हणून
मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा मानवानं निर्धारित केलेल्या सुयोग्य दिशेवरती अवलंबून आहे. सर्वांगीण विकास केवळ अध्यात्माचाच नाही, पारिवारिक विकास असेल, गाव पातळीतला विकास असेल, शैक्षणिक विकास असेल, किंवा आपल्या शेतकरी वर्गाला त्यांच्या क्षेत्रातला विकास असेल, बहुआयामी व्यक्तिमत्व निर्माण करण्याचं कार्यच अध्यात्म प्रवाह करतो. आणि म्हणून एका नाविन्यपूर्ण शैलीला जर घटित करायचं असेल, निर्मित करायचं असेल, तर नाविन्यपूर्ण जीवनशैलीला निर्माण करण्यासाठी काही स्तंभ असतात. त्या स्तंभांवर काम करावं लागतं. जसं एखादं घर बनवायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा पाया मजबूत असावा लागतो, असं म्हणतात. बरोबर ना? का बिना पाया खणता आपण घर बांधतो? तुमच्याकडची काय नाही ना असं काय? घर बांधायचं झालं तर पाया मजबूत असावा लागतो. तर घराची पुढची इमारत कितीही मोठी बनवू द्या, पण पाया भक्कम असेल तर पुन्हा घर कसल्याही पद्धतीनं ढासळत नाही किंवा त्या घराला इजा होत नाही. तसंच मानवी जीवनाला नाविन्यपूर्ण जीवनशैलीला जर निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काही स्तंभ आहेत. एका नाविन्यपूर्ण जीवनशैलीच्या निर्मितीचे काही मुख्यत्वे 3 स्तंभ असतात. त्या मुख्यत्व्यानं 3 स्तंभांना एकतर विचार म्हटलं जातं, एकाला कृती म्हटलं जातं, एकाला भावना म्हटलं जातं. तुमचं माझं जीवन हे 3 स्तरावर अवलंबून असतं. आपलं जीवन कसं आहे हे ठरवतं कोण? आपले विचार ठरवतात. मी बोलतोय ते कळते ना तुम्हाला? नाही, तुम्ही एवढं स्थिर का झाला? एकदम असं बसलाय जसं काय मी आता तुम्हाला. आपलं जीवन तयार कशानं होतं? आपलं जीवन निर्माण पैशानं होत नाही, संपत्तीनं होत नाही, तो भाग सोडून द्या. आपलं जीवन निर्माण होतं विचारानं. आपलं जीवन निर्माण होतं चांगलं किंवा वाईट. जीवन चांगलं किंवा वाईट निर्माण होणार, एकतर चांगलं तरी निर्माण होईल किंवा वाईट तरी निर्माण होईल, सृजक तरी निर्माण होईल किंवा विध्वंसक तरी निर्माण होईल. मग या दोन्ही मधलं एक कुठलं तरी जीवन तयार होतं, त्याला सगळ्यात पहिला टप्पा आहे विचार. म्हणजे आपल्या जीवनशैलीच्या निर्मितीचा पहिला बिंदू, पहिला स्तंभ आहे विचार प्रणाली. विचार प्रणालीनं जीवन घडतं. दुसरा स्तंभ आहे कार्यप्रणाली, ज्याला आपण कृती म्हणतो. त्या कार्यप्रणालीवर आपलं जीवन निर्माण होत असतं. आणि तिसरा स्तंभ आहे भावप्रणाली, ज्या भावप्रणालीवर जीवन आपलं निर्माण होत असतं. एक जरी यातला स्तंभ बिघडला तरी अख्खे स्तंभ बिघडून जातात. एक फक्त विचार प्रणालीचा स्तंभ ढासळला तर कार्यप्रणाली त्यावरच आधारित आहे, ती लगेच ढासळून जाते. कार्यप्रणाली ढासळली तर भावप्रणाली त्यावरच आधारित आहे, त्याच्यामुळे ती सुद्धा ढासळून जाते. जर विचार प्रणाली सुदृढ झाली किंवा विचार प्रणाली परिष्कृत झाली, विचार प्रणाली रूपांतरित झाली, तर कार्यप्रणाली रूपांतरित होते. मगाशी एवढं ते साहेब सांगत होते, एवढं बोलत होते, त्याला कारण एकच आहे की किमान आपली विचार प्रणाली त्यांच्या मतानुसार बदलावी. त्यांच्या मतानुसार जर ती विचार प्रणाली बदलली तर कार्यप्रणाली बदलायला वेळ लागत नाही. विचारच बदलले नाही तर तुमची कृती बदलू शकत नाही हो. मग ती कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या, परमार्थात असो नाही तर व्यवहारात असो, विचार परिवर्तित होत नाही तोपर्यंत कृती परिवर्तित होत नाही. म्हणजे नाविन्यपूर्ण जीवनशैलीच्या निर्मिती करता विचार प्रणाली पहिला स्तंभ, कार्यप्रणाली दुसरा स्तंभ, भावप्रणाली तिसरा स्तंभ. पहिल्या स्तंभावर अचूक काम केलं तर दुसऱ्या स्तंभावर काम करावं लागत नाही, ते आपोआप होतं. जर विचार चांगले झाले, विचार सुदृढ झाले, विचार स्वच्छ झाले, विचार पवित्र झाले, विचार सृजक झाले, तर कार्यप्रणाली तशाच प्रकारची होत असते. आणि जर कार्यप्रणाली तशा प्रकारची झाली तर अंतःकरणातील भावप्रणाली आपोआप बदलून जाते. हल्ली झालंय काय, आपल्या विचारांचा स्तर एवढा ढासळलेला आहे, एवढा विचारांचा स्तर ढासळलेला आहे की त्या विचारांच्या स्तराबद्दल आता आपण बोलू शकत नाही. एवढा ढासळला विचारांचा स्तर. नित्य निरंतर आपल्यामध्ये विचारांचा प्रवाह सतत सुरू आहे, सतत सुरू आहे. त्या विचार प्रवाहामध्ये जर सात्विकता आली, पवित्रता आली, सृजकता आली, तर विचार प्रणालीमध्ये रूपांतरण व्हायला लागतं. आणि म्हणून विचार प्रणाली सुदृढ करण्याकरता
कार्यप्रणाली परिष्कृत करण्याकरता आणि भाव प्रणाली सात्विक करण्याकरता या जगाच्या पाठीवर फक्त एकच ठिकाण आहे, ज्याला अखंड हरिनाम सप्ताह किंवा परमार्थाच्या दिव्य परंपरा अशा म्हटलं जातं. जिथं म्हणून मी नेहमी कीर्तनात सांगतो, गावातील सप्ताहांची परंपरा आपल्याला काय देते असं जर एखाद्याला प्रश्न विचारला तर आपण काय उत्तर देऊ? आपल्या गावामध्ये 4 दिवसाचा, 2 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा सप्ताहाचं आयोजन असतं. त्या सप्ताहांच्या परंपरेनं आपल्याला काय दिलं असं जर आपल्याला एखाद्याने विचारलं तर आपण काय उत्तर देऊ? 2 वेळ फर्स्ट क्लास जेवण दिलं, बरोबर ना? संत पंक्तीला उत्कृष्ट जेवण, त्यामुळे काय झालं, घरात जेवण बनवण्याचं काम थांबलं गेलं. हे दिलं का सप्ताहानं? हे तर दिलंच, पण मुख्य हेतू काय आहे या सप्त्याचा? नेमकं सप्ताहाच्या परंपरेनं आपल्याला काय दिलं? सगळ्यात महत्वाचं, बिघडलेल्या विचारांना दुरुस्त सप्ताहांच्या परंपरेने केलं. बिघडलेल्या कृतीला दुरुस्त सप्ताहांच्या परंपरेने केलं. आणि बिघडलेल्या आपल्या भावनेला दुरुस्त करण्याचं काम या सप्ताहांच्या परंपरेने केलं. ज्या योगानं अख्खं जीवन नाविन्यतेनं परिपूर्ण झालेलं आहे. विठाला वेळेतच करावी, नाही तर ती भंगारला जाते. तुमच्याकडे काय पद्धत आहे मला माहित नाही. एखादी गोष्ट जरी बिघडलेली असेल, ती जर दुरुस्त नाही केली ना तर ती भंगारला जाते. उदाहरणार्थ गाडी घ्या. गाडी बिघडली तर तिला काय करावं लागतं? दुरुस्त करावं लागतं. कुठं जावं लागतं दुरुस्त करायला? मोटर मेकॅनिकलकडे जावं लागतं. म्हणजे मोटर मेकॅनिकलकडे गेले की गाडी दुरुस्त केली जाते. याऐवजी समजा घरातली एखादी इलेक्ट्रिक गोष्ट बिघडली, इस्त्री असेल, फ्रीज असेल, मिक्सर असेल, असं काहीतरी बिघडलं तर त्याला दुरुस्त करण्यासाठी गॅरेजवाल्याकडे जायचं, मग इलेक्ट्रिशियनकडे जावं लागतं. समजा आपण परिधान करतोय कपडे, माप दिलं पण ते चुकलं, बिघडली कपडे, कुठं जावं लागतं? टेलरकडे. जसं प्रत्येक गोष्टीला दुरुस्तीचं एक निर्धारित ठिकाण आहे. गाडी बिघडली, मोटर मेकॅनिकलकडे जाणं हे ठिकाण आहे, तिथं गाडी दुरुस्त केली जाते. इलेक्ट्रिक उपकरण बिघडलं, त्याला दुरुस्त करण्यासाठी एक स्वतंत्र ठिकाण आहे, ज्याला इलेक्ट्रिशियन म्हटलं जातं. तिथं जाऊन आपली इलेक्ट्रिक उपकरण दुरुस्त केली जातात. कपडे बिघडले तर त्या कपड्यांना दुरुस्त करण्यासाठी टेलर्सकडे जावं लागतं. तसं जीवन यापन करत असताना, जीवन जगत असताना विचार बिघडले, आपले जीवन जगत असताना तुमचे माझे विचारच बिघडले, आपली कृतीच बिघडली, आपली अंतःकरणातील भावना परस्परांप्रती बिघडून गेली. हल्ली बहुतांशरित्या ती बिघडत गेलीच असते, परस्परांप्रती भावना. म्हणजे विचार बिघडले, कृती बिघडली, भावना बिघडली, तर त्याच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र ठिकाण आहे, ज्यालाच अध्यात्माच्या दिव्य परंपरा म्हणतात. आणि त्याच परंपरेची एक छोटस माध्यम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह, की जिथं बाकी काही मिळतं त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही, पण एवढं मात्र निश्चित आहे, या सप्ताहांच्या परंपरेत जो आला त्याचे विचार शुद्ध होतात, म्हणजे विचार दुरुस्त होतात, कृती सात्विक होते, याचा अर्थ कृती चांगली होते, बिघडलेली दुरुस्त होते, आणि भावना पवित्र होते, भावना भक्तिमय होते, याचा अर्थ भावनेमध्ये सुद्धा सुधार होतो. आणि अशा प्रकारचे एक दिव्य माध्यम गेल्या 2 वर्षापासून आपल्या गावामध्ये चालू आहे. आणि या सप्ताहांच्या परंपरेमध्ये आपण सगळी मंडळी इथं अशी बसलेली आहात की ज्याद्वारे आपण आपल्या जीवनाच्या मुख्य उद्देशाप्रती जागृत होण्यासाठी उपस्थित आहोत. विठ्ठला आपल्या जीवनाच्या मुख्य प्रयोजनाप्रती जागृत होण्यासाठी तुम्ही मंडपात आलेला आहात, ना की गावातील सप्ताह मंडळावरती उपकार करण्यासाठी आले. अजिबात नाही. आपण आपल्या जीवनाच्या मुख्य हेतूला साध्य करण्याकरता, मुख्य उद्देशाप्रती जागृत होण्याकरता इथं या मंडपात उपस्थित झालेलो आहोत. आणि तो जर मुख्य हेतू कोणता असेल, आपण या मानव देहात आल्यानंतर आपल्या जीवनाचा मुख्य प्रयोजन, मुख्य हेतू, मुख्य उद्देश, मुख्य ध्येय जर काय असेल, तर या जन्मात जगत असाल, या मानव योनीत जगत असाल, जीवन सुंदर मिळालेलं आहे, या सुंदर जीवनामध्ये जगत असाल, तर या मानव देहात येऊन माणसानं परलोक प्रवासाची तयारी करावी.
या मनुष्य योनीत जगणाऱ्या प्रत्येक माणसानं परलोक प्रवासासाठी काहीतरी काम करावं. हल्ली ते आपण करत नाही. आमच्या सहित ते कमी करतो. तुकोबरे सांगतात, सद्भाग्यानं मानव योनीत जर जीवन जगत असाल ना, तर या मानव योनीत जीवन जगणाऱ्या प्रत्येकानं असं धन मिळवावं, असं धन मिळवावं, असं धन मिळवावं जे धन परलोक प्रवासासाठी कामाला येतं. जे परलोक प्रवासासाठी आपल्याला महत्वपूर्ण धन आहे. परलोक प्रवास ज्या धनाशिवाय कधीही परिपक्व होऊ शकत नाही, फलद्रूप होऊ शकत नाही, असं धन मिळवावं. ज्या धनाशिवाय परलोक प्रवास कधीही सुंदर रीतीनं गाठता येत नाही, असं धन या मनुष्य योनीत जगत असणाऱ्या प्रत्येक मानव देहधारी जीवानं त्या परलोक प्रवासाकरता अपेक्षित असणारं जे धन आहे ते धन तुकोबऱ्या सांगतात मिळवा. याचाच अर्थ असा होतो, आपण जे धन मिळवतोय ना, ते धन तुकोबरायांना परलोक प्रवासाच्या साठी अपेक्षित नाही. विठ्ठल विठ्ठल त्या अर्थानं तुकोबरे सांगतात, परलोक प्रवास सुखाचा करायचा असेल तर तुम्हाला एका धनाची गरज आहे. ते धन मिळवा, त्याच्यासाठीच जन्म आहे. या मानव योनीत आलेल्या प्रत्येकानं परलोक प्रवासाकरता लागणारं धन मिळवावं. त्याच्यासाठी ते धन मिळवण्यासाठी जे जे काही लागतं ते सगळं देवानं दिलेलं आहे. परलोक प्रवासाकरता जे धन कमवण्यासाठी, परलोक प्रवासासाठी जे धन कमवावं लागतं, ते धन कमवण्यासाठी जे आपल्याकडे पाहिजे ती सगळी गोष्ट भगवंतानं दिलेली आहे. ज्ञान पाहिजे ज्ञान दिलं, विद्वत्ता पाहिजे विद्वत्ता दिली, प्रतिभा पाहिजे प्रतिभा दिली, गुणवत्ता पाहिजे गुणवत्ता दिली, सगळं दिलेलं आहे जे इतरांना नाही. आणि कहे द्याले नाही कोणे, आणि कहे द्याले नाही कोणे, आणि कहे द्याले नाही कोणे, आणि कहे द्याले नाही कोणे. याचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे. जे अर्थी ज्ञान मिळालेलं आहे, विद्वत्ता मिळालेली आहे, गुणवत्ता मिळालेली, प्रतिभा मिळालेली आहे, ती अशीच नाही मिळाली फुकट. ती प्रतिभा, ती गुणवत्ता, ते ज्ञान, ते कौशल्य मिळालेलं आहे. असं धन मिळवण्यासाठी जे धन तुमच्या माझ्या परलोक प्रवासाकरता अत्यंतिक महत्वपूर्ण आहे. परलोक प्रवास म्हणजे काय कराडचा प्रवास नाही. परलोक प्रवास म्हणजे शहरातला प्रवास नाही. परलोक प्रवास म्हणजे तीर्थयात्रेचा प्रवास नाहीये. परलोक प्रवास म्हणजे कुठेतरी उन्हाळ्याच्या सुट्टीत मौज मजा म्हणून फिरायला जाणारा प्रवास नाहीये. परलोक प्रवास म्हणजे तुमच्या माझ्या जीवनाचा अंतिम ध्येय. अंतिम ध्येय आहे आपलं ते. त्याच्यासाठी तर जीवन आहे. परलोक प्रवास सुखाचा व्हावा आणि तो सुखाचा होण्याकरता आपल्याला एक धन लागतं. त्याच्यासाठी आयुष्यभर तयारी करावी लागते. जसं एखाद्या ठिकाणी तीर्थयात्रेला जायचं असेल किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं असेल, एखाद्या प्रवासाला जायचं असेल तर माणूस तयारीला लागतो. आता आपल्याला 4 दिवसाचा प्रवास करायचा असेल तर 4 दिवसाच्या प्रवासादरम्यान काय काय लागतं ते सगळी वस्तू आपण आपल्या जवळ घे. लागणारी कपडे असतील, लागणारा अंतरून पांघरून असेल, लागणाऱ्या जेवण्याकरता लागणाऱ्या भाकरी असतील. काही काही लोक तर महाराज कुठेही जाऊ द्या, आता काळ बदललाय हल्ली, पण पूर्वी माणसं बाहेर गेली की जाताना भाकरी बांधून न्यायची. हल्ली भाकरी बांधून न्यायला लाज वाटायला लागली लोकांना. माणूस विचार करतो, अरे भाकरी बांधून नेलेली उघडली खाताना लोक काय म्हणतील, अरे किती हा एकदम कंजूस माणूस आहे. पण तसं जर पाहायचं म्हटलं तर पूर्वी माणसांची किती विचारसरणी परिपक्व असेल. घरचं खावं निरोगी राहावं असं म्हटलं जातं. घरचं खावं निरोगी राहावं. हल्ली काय झाले, भाकरी बांधून नेण्याची प्रक्रिया संपली,
हॉटेल पावलं पावली कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊन काय असेल मग भले रोग लागू द्या नाही तर काही होऊ द्या, त्याच्याशी काय संबंध येत नाही. मला सांगायचं याकरता आहे, एखाद्या ठिकाणी प्रवासाला चाललो असेल तर प्रवासाकरता लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या त्या गोष्टींची तयारी आपण करतो. तसं आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वपूर्ण टप्पा म्हणजे परलोक प्रवास. आणि त्या परलोक प्रवासाकरता सुद्धा आपल्याला काही गोष्टींची गरज लागते. परलोक प्रवासाकरता आपल्याकडं एक धन लागतं आणि ते धन मिळवण्यासाठीच आयुष्य मिळालेलं आहे. म्हणून या परलोक प्रवासाला लागणारं जे धन आहे ते धन मिळवावं आपण. तुकोबऱ्या सांगतात, परलोक प्रवासाकरता जे धन लागतं ते तुम्ही या मनुष्य योनीत आल्यानंतर मिळवा. ज्या अर्थी तुकोबऱ्यांना अभिप्रेत असणारं परलोक प्रवासाचं धन आहे ना, ते धन थोडस वेगळं आहे. आपण जे धन कमवतोय ते धन परलोक प्रवासाच्या कामाला कधी येत नाही. आणि जर येत असतं तर तुकोबऱ्यांनी त्या धनाचा उल्लेख करून ठेवला असता की नाही नाही, तुमच्या जवळची पैसा अडका हे परलोक प्रवासाकरता कामाला येतं. तुमच्या जवळची जमीन जुमला परलोक प्रवासाच्या कामाला येतं. तुमच्या जवळ असणारे सोन्याचे अलंकार दागदागिने परलोक प्रवासाच्या कामाला येतं. तुमच्या जवळ असणारा कपडा लत्ता परलोक प्रवासाच्या कामाला येतो. असं जर म्हटलं असतं तर ते धन मिळवणं अजिबात त्याच्यामध्ये काही दुमत नाही. ज्या अर्थी तुकोबऱ्यांनी या कुठल्याच धनाचा उल्लेख केलेला नाही, याचा अर्थ असा होतो परलोक प्रवासाकरता यातलं एकही धन कामाला येत नाही. परलोक प्रवासाकरता थोडं वेगळं धन लागतं. पण दुर्भाग्य आहे, आपण असं धन मिळवण्याच्या नादात एवढे गुंग झालेलो आहोत. आपण असं धन मिळवण्याच्या नादात एवढे गुंग झालेलो आहोत. आपण असं धन मिळवण्याच्या नादात एवढे गुंग झालेलो आहोत की परलोक प्रवासाला ते धन कामाला येत नाहीच, पण इहलोकात सुद्धा जे धन कमवतंय ते अडचणी निर्माण करतं. विठ्ठल विठ्ठल सगळे झाले बरं का त्याच्यात. शेतकरी आला, वकील आला, डॉक्टर आला, इंजिनियर आला, आमच्यासारखा कीर्तनकार सुद्धा त्यातच येत. पण असं धन कमवण्याच्या नादात गुंग झालेलो आहोत. एवढे गुंग आहे आपण, एवढे आसक्त झालो असं धन मिळवण्याच्या नादात की जे धन परलोक प्रवासाला तर कामाला येतच नाही. काय येतं कधी असं झालंय? नाही नाही, करोडो रुपये जवळ असणारा माणूस त्याचा परलोक प्रवास सुखाचा. असं कुठं तुम्ही ऐकलंय का की काय नाही, ज्याच्याकडे पैसा नाही त्याचा ऱ्हास झाला, तो नरकात गेला, आणि ज्याच्याकडे पैसा होता त्याचा उद्धार झाला. असं कुठं ऐकलंय? नाही. याचा अर्थ आपण जे धन कमवतोय ते परलोक प्रवासाच्या कामाला अजिबात येत नाही. मग कमवायचं नाही का? कमवायचं नाही का? कमवायचं नाही असं नाही बरं का. परलोक प्रवासाला कामाला येत नाही म्हणून व्यवहारातलं, इहलोकातलं, लौकिकातलं धन कमवायचं नाही असं अजिबात मत नाहीये. ते भरपूर कमवा, त्याबद्दल दुमत नाही. पण ते कमवण्याच्या नादात एवढे गुंग होऊ नये की परलोक प्रवासाला जे धन लागतं ते कमवूच नये. इहलोकातलं धन कमवू नये असं मत नाही बरं का. ते तर कमवा, भरपूर कमवा. तुम्हाला नसलं ठेवायची जागा तर माझ्याकडे द्या, मी घेतो. इहलोकातलं धन कमवू नका असं कुठल्या साधू संतांनी सांगितलेलं नाही. भरपूर कमवा, भरपूर जमीन खरेदी करा, भरपूर दागदागिने करा, भरपूर पैसा अडका मिळवा, भरपूर जमीन जुमला घ्या, सगळं करा, त्याबद्दल दुमत नाहीये. पण केवळ तेच कमवण्याच्या नादात एवढं गुंग होऊ नये की जे परलोक प्रवासाला लागणारं धन आहे ते मिळवूच शकत नाही आपण. असं नाही करावं. हे धन मिळवता मिळवता असं एक धन मिळवावं जे परलोक प्रवासासाठी अत्यंत महत्वाचं आहे. अन्यथा काय होईल, इहलोकातलं धन खूप कमवू आपण, पण परलोक प्रवासाला लागणारं जर धन नाही कमवलं ना तर इहलोकातलं धन मिळवून सुद्धा जीवनाचा मातेर आहे आपल्या. विठ्ठल विठ्ठल इहलोकातलं धन मिळवून जर परलोक प्रवासाला लागणारं धन मिळवण्यापासून वंचित राहिलो तर फजिती होते. महाराज म्हणतात फजिती होते म्हणजे काय? किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे फजित, नित्य भावे फजित, नित्य भावे फजित. म्हणून याकरता इहलोकातलं धन तर भरपूर मिळवू द्या, त्याबद्दल दुमत नाही.
पण इहलोकातलं धन परलोक प्रवासा करता कामाला येत नाही, एवढी खुणगाठ आपल्या डोक्यात पक्की बसली पाहिजे, पक्की असली पाहिजे. कितीही कमवू द्या आपण इथं, भरपूर कमवू द्या, पण एवढं कायम लक्षात असलं पाहिजे की आपण इथं जे जे कमवतोय ते इथंच आहे, परलोक प्रवासासाठी कामाला येत नाही. म्हणून किमान आपल्या आयुष्यात, आपल्या कुटुंबात, आपल्या परिवारात, आपण ज्या घरात राहतो त्या घरात राहत असताना जसं इहलोकातलं धन कमवण्यासाठी नोकरी करतोय, इहलोकातलं धन कमवण्यासाठी व्यापार करतोय, इहलोकातलं धन कमवण्यासाठी अजून काय काय वेगवेगळ्या उपद्व्याप करतो आपण आणि मग इहलोकातलं धन मिळवतो, तसं परलोक प्रवासाला लागणारं धन मिळवण्यासाठी सुद्धा थोडं काहीतरी केलं पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, जसं इहलोकातलं धन मिळवण्यासाठी 12-12 तास माणूस काम करतो, 8-8 तास काम करतो, नवे 18-18 तास लोक व्यापाराचा विचार करतात का इहलोकातली धनसंपत्ती माझ्याकडे खूप यावी, या उद्देशाने आपण जसं काम करतो, वेळ देतो, तसं आपल्या घरात राहत असताना घरातला एक कोपरा असा ठेवायचा ज्या कोपऱ्यात बसून आपण परलोक प्रवासाला जे धन लागतं ते धन मिळवू शकतो. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला माहित आहे तुम्हाला खूप काम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठं जाता येत नाही, तीर्थयात्रा करता येत नाही, वारी करता येत नाही, बाकी काही अनुष्ठान करता येत नाही, काही नाही. महाराज म्हणतात तुमच्यासाठी तुकोबाऱ्यांनी स्पेशल प्रमाण देऊन टाकलेलं आहे, न लगे दंडन, न लगे मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही काहीच करू नका, पण एक तरी करावं, घरात आपल्या एक कोपरा असा ठेवा जिथं तुम्ही परलोक प्रवासाला लागणारं धन कमवू शकता. त्याच्यासाठी तुम्ही कुठंच जाऊ नका. घरातला एक कोपरा, जसं सौंदर्य प्रसाधन ठेवण्यासाठी एक कोपरा आहे, घरातली कपडे ठेवण्यासाठी एक कोपरा आहे, घरातली भांडी कुंडी ठेवण्यासाठी एक कोपरा आहे, घरात जेवण बनवण्यासाठी एक कोपरा आहे, घरात जेवण्यासाठी एक कोपरा आहे, तसं आपल्या जीवनात आपला अंतिम प्रवास ज्यालाच परलोक प्रवास म्हटलं जातं, त्या परलोक प्रवासाकरता जे धन मिळवावं लागतं ते धन मिळवण्यासाठी एक कोपरा ठेवायचा घरात, ज्यालाच तुकोबरे सांगतात ठाईच पैसोनी. नाही ना तुम्हाला बाकी काही जमत, कारण तुम्ही कामाची माणसं आहात, आमच्यासारखी काही मोकळी नाही, दिनरजनी हाची धंदा. तू म्हणाल तुम्हाला काय बुवा लोकांना ह्योच धंदा आहे, तुम्हाला नाही बुवा तेवढं वेळ, तर एक काम करा ना, ठाईच बैसोनी करा, एकचित्त. ठाईच बैसोनी, ते ठाईच बसणं कुठंतरी घरातल्या एका कोपऱ्यात ठेवा आणि त्या कोपऱ्यात बसून ठाईच बैसोनी करा, एकचित्त आवडी अनंत आळवावा. म्हणून लौकिक व्यवहारात इहलोकात जे जे धन लागतं ते धन कमवण्यासाठी जेवढा वेळ देतोय तसाच वेळ आपण आपल्या आयुष्यात परलोक प्रवासाला लागणारं जे धन आहे ते धन मिळवण्यासाठी वेळ द्यावा. कारण असं आहे, जर इहलोकातलंच धन कमवत बसलो, इहलोकातलं लौकिकातलंच जर धन कमवत बसलो तर महाराज खूप फसगत होईल. कारण इहलोकातलं कुठलंच धन परलोक प्रवासाच्या कामाला येत नाही, एवढाच एक मुद्दा लक्षात राहिला म्हणजे बस. आणि याही पलीकडे मी मगाशी बोलून गेलो, इहलोकातलं धन तो परलोक प्रवासाच्या कामाला येत नाही, तो भाग सोडूनच द्या. पण तुम्ही इहलोकात जेवढं धन कमवाल ना ते धन तुम्हाला इहलोकात सुद्धा अडचणी निर्माण करत, इथंच अडचणी तयार करते ते धन. इथंच कमवलेली संपत्ती इथंच अडचणीत टाकते आपल्याला, इथंच कमवलेली जमीन जुमला इथंच अडचणीत टाकतो. म्हणून तर बऱ्याच जणांच्या खटले मोजणीचे अजून पेंडिंग आहे. इथं कमवलेली धनसंपत्ती म्हणजे जमीन जुमला आहे, तो जमीन जुमला इथंच आपल्याला अशा अडचणीत टाकून तुका म्हणे धना, तुका म्हणे
धन म्हणजे इहलोकातलं धन परलोक प्रवासाला कामाला येत नाही, पण इहलोकात कमवलेलं धन इथं सुद्धा आपल्या जीवनात अडचणी निर्माण करतं. कितीतरी मंडळी अशा आहे तिथं खूप कमवलं पण कमवलेल्यात असा जीव गुंतून जातो की परलोक प्रवास तर सोडा, पण त्या कमवलेल्या धनातच गुरपटून नागोबासारखा बसलेला असतो. काय काय माणसांची लाकडं नदीला गेली तरी सुद्धा अजून हव्यास संपला नाही. तुमच्याकडचं नाही म्हणत. 80 वर्षाचं वय झालं तरी सुद्धा अजून इथंच धन मिळवण्याच्या नादात गुंग आहे. अरे आता तरी पुढे हाची उपदेश महाराज म्हणतात, अरे इथनं पुढे तरी आता असं धन मिळवण्याच्या मागे लागा, ते आता बास इथलं धन, आणि इथं तुम्ही कितीही मिळवावं. दुनिया में बहुत कमाया, क्या हीरे क्या मोती, लेकिन क्या करूं यारो कफन में जेब नहीं होती. दुनिया में बहुत कमाया, क्या हीरे क्या मोती, लेकिन क्या करूं यारो कफन में जेब नहीं होती. कासे डेगवाडीत कुठलं दुकान आहे का ज्या दुकानात कफन मिळतं, त्या कफनाला 4-5 खिसे असतात, एकही दुकान नाही मिळतो. म्हणजे तुम्ही कितीही आपण इथं कमवलेलं असू द्या तरी ते परलोक प्रवासा करता कामाला नाही. कमवा त्याबद्दल दुमत नाही, पण ते कमवत असताना डोक्यात एवढं असावं की हे धन जे मी मिळवतोय ते धन मात्र मला त्यावेळेला साथ देणार नाही. मला त्यावेळेला जे धन साथ देतं ते धन मला या मनुष्य योनीत येऊन मिळवायचं आहे. मग असं कोणतं धन आहे जे मनुष्य योनीत आल्यानंतर कमवलं पाहिजे, जे धन कमवल्यानंतर परलोक प्रवास सुखाचा होतो. तुकोबऱ्या सांगतात ते धन कोणतं आहे. अभंगाचं प्रथम
आहे असं धन सांगतात जे धन मिळवल्यानंतर परलोक प्रवास सुखाचा होतो आणि परलोक प्रवास सुखाचा झाल्यामुळं पुन्हा पुन्हा गर्भवासाच्या यातना संपल्या जातात जेणे चुके फेरा गर्भवास गर्भवासाच्या यातना त्याच वेळेला संपल्या जातात ज्या वेळेला आपला परलोक प्रवास सुखाचा होतो आणि परलोक प्रवास त्याच वेळेला सुखाचा होतो जे तुकोबऱ्यांना अभिप्रेत असणार आपण धन कमवतो आणि तुकोबऱ्यांना अभिप्रेत असणार जे धन आहे ते धन म्हणजे रामनामाचं धन आहे म्हणून तुकोबऱ्या सांगतात भगवान परमात्म्याच्या नामाचं धन या मनुष्य योनीत आलेल्या प्रत्येकानं कमवावं ऐसी जोडी करा असं धन मिळवा प्राप्त करा संग्रहित करा ऐसी जोडी करा असं धन जोडत राहायचं जसं पैशाला पैसा माणूस जोडतो थोडं 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 तसं बरं होतं मगाशी बरं होतं असं जसं पैशाला पैसा जोडतो तसं नामाला नाम जोडत 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 ऐशी जोडी करा ऐशी जोडी करा असं नाम मिळवत राहावं असं नाम मिळवत राहावं जे नामाचं धन परलोक प्रवासासाठी आपल्या कामाला येतं ऐशी जोडी करा राम कंठी धरा कंठात त्याला धारण करावं कंठात धारण करून त्याचा संग्रह करावा नामाचा कारण ते नाम आपल्याला शेवटच्या प्रवासाला साथ देतं लौकिकातलं धन साथ देत नाही आपल्याला असं वाटत असेल आपण कमवतोय ते धन आपल्याला शेवटच्या वेळेला साथ देईल अजिबात नाही महाराज इथं कमवलेलं धन फार तर इथली लोक आपल्याला मानतील इथली लोक मानतात त्याच्याबद्दल वाद नाही ज्याचा किस्सा गरम त्याला सगळीकडे मान्यता आहे जोवरी चळन गा तोवरी मनती माझा माझा जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा माझा मानती लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळली झाला बाबूला जोवरी चळन गा पैसा जवळ आहे तोवरी मानती लहान थोर सगळे मान्यता देतात पण ज्या वेळेला इंद्रिय मावळतात इथं कमवण्याची प्रक्रिया थांबली जाते त्या कमवणाऱ्यालाच बागुल बुवा म्हटले जाते एक काळ असा होता मान्यता जग देत होतं एक काळ असा आहे की कुणी विचारत नाही म्हणजे इहलोकातलं धन मिळवलेलं परलोक प्रवासाच्या कामाला येत नाही फार तर इथं कमवतोय तोपर्यंत मान्यता मिळेल मानतील सगळे लहान थोर पण शेवटला मात्र कुत्र विचारत नाही कुत्र म्हणून एखाद्यानं जर समजा आता इथं अतिशक्ती म्हणून किंवा कोणाला लावून घेऊ नका बरं का नाही तर उगाच अर्थाचा अनर्थ नको कारण बोलण्याची स्वातंत्र्य आहे पण ते बोलल्यानंतर परिणाम खूप वाईट असतात त्याच्यामुळे जबाबदारी आहे समजा एखाद्यानं नवीन गाडी घेतली आणि एका माणसानं श्रीमंत माणूस नवीन गाडी घेतली आणि घरात सांगायला लागली नवीन गाडी घेतलेली ही नवीन गाडी घेतलेली कुणी विचारणार नाही किंमतच देणार अरे काय तुझं दाखवते ती गाडी ठीक आहे चल घेतलीस ना ठीक आहे त्याला वाईट वाटलं अरे एवढी महागडी गाडी मी घेतली पण मला कुणी किंमत देत नाही म्हणून आपल्या घरात पाळलेलं कुत्रं होतं कुत्रं त्या कुत्र्याला जवळ घेतलं आणि कुत्र्याला म्हणाला हे बघ मोठी गाडी कसली आणली मी नवीन गाडी ते कुत्र गाडीकडे गेलं आणि गाडीकडे बघायला लागलं त्याला बरं वाटलं अरे माझ्या गाडीकडे एकटक तरी कुत्र बघते बाकी कुणी कुत्र्याची किंमत नाही दिली पण यानं मी कमवलेली गाडी मी मिळवलेलं हे धन त्या धनाच्या बळावर गाडी घेतली त्या गाडीकडे तरी आवर्जून बघतंय घरातल्या कुणीच नाही बघितलं ते कुत्र बघायला लागलं त्याला बरं वाटायला लागलं आणि मग ते कुत्र बघतंय म्हणून पुन्हा सांगायला लागला कशी मग ती गाडी कशी वाटली तुला कुत्र म्हटलं जरा थांब कुत्र्याने घेतली गाडीची प्रदक्षिणा मारली गाडीची प्रदक्षिणा मारली मागच्या टायर पशी जाऊन टांगवर केली ही लौकिक धनाची अवस्था आहे फार फार थोडा काळ असते माणसाला बरं वाटतं पण खरं सांगू ज्या वेळेला परलोक प्रवासाची घटिका येते त्यावेळेला झपाझप माणसाचे डोळे उघडतात ना इथली संपत्ती कामाला येत ना इथल्या जमीन जुमला कामाला येत नाही इथलं काही एक कामाला येत नाही तिथं कामाला येत फक्त आणि फक्त आपण कमवलेले नामाचं धन
म्हणून तुकोबऱ्या सांगतात नाम धन मिळवा ऐशी जोडी करा राम कंठी धरा जेणे परलोक प्रवास सुखाचा होतो आणि परलोक प्रवास सुखाचा झाल्यामुळं गर्भवासाच्या यातना पुन्हा पुन्हा भोगायची माणसाला वेळ येत नाही. मग एकानं विचारलं का हो तुकोबऱ्या परलोक प्रवास करता फक्त नामाचंच धन लागतं बाकी कुठलंच कोण कामाला येत नाही का? तुकोबऱ्या म्हणतात अरे बाकीचे सगळे नाशिवंत आहेत विनाशी आहे ते विनाशी त्यांचा संग्रह किती करत बसलो तर अविनाशाची प्राप्ती कधी नाही होणार. या जगात फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचं नाम अविनाशी तत्व आहे. जे अविनाशी तत्व आहे त्याचा संग्रह केला तर अविनाशी तत्वाला प्राप्त करू. पण हा प्रपंचच विनाशी आहे. हा प्रपंचच विनाशी आहे आणि या प्रपंचाच्या संदर्भानं जे जे येतील ते सगळेच विनाशी. प्रपंचच विनाशी आहे. मग या प्रपंचाच्या संदर्भानं कुणीही असो ते सगळेच विनाशी आहेत आणि त्यांचा संग्रह करत बसलो कुणी कामाला येत नाही. म्हणून तुकोबऱ्यांनी सांगावं लागलं अभंगाचं दुसरं चरण नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन Kumar